थोड्याच वेळात नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार आहे। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हा महामोर्चा आहे। यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान ओबीसींचा मोर्चा आहे। विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे। आजचा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही तर सरकारला इशारा आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। भंडारा जिल्ह्यामधून 25,000 ओबीसी बांधव नागपुरात दाखल झालेत। ही सगळी मोर्चेकऱ्यांची दृश्य आपण बघतोय। मोर्चा फार मोठा मोर्चा असेल आणि हा कोणाच्या विरुद्ध नाही। सरकारने केलेलं जे काही पाऊल उचललंय टोकाचं, मराठा समाजाच्या पुढे माना झुकवून आणि कंबर झुकवून, त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवातला जो आक्रोश आहे तो आक्रोश या निमित्तानं एकत्र येतोय। तो जे रद्द करावा ही एकमुखी मागणी आहे आणि आजचा मोर्चा हा सरकारला इशारा आहे की नहीं करोगे तो इसका मुआवजा आपको भुगतना पड़ेगा। काय म्हणत असतील विखे पाटील त्यांचा प्रश्न आहे, कारण मध्यस्थी विखे पाटलांनाच केली। आता नवा नेता मराठ्यामध्ये विखे पाटील झालेले दिसत आहे आणि जरांगेंची कृपादृष्टी त्यांच्यावर दिसत आहे। विखे पाटलांना धक्का लावू नका वगैरे वगैरे काय ते बोलत आहेत, त्यांच्या पाठीमागे उभे राहा वगैरे। तर त्यामुळं जरांगे नक्कीच मराठा माणसाच्याच पाठीमागे उभे राहतील, ते काय ओबीसी माणसाच्या पाठीमागे थोडी उभे राहणार आहे। त्यामुळे तो जे रद्द करायचा की नाही करायचा हा निर्णय सरकारचा आहे। न्यायप्रविष्ट काय आहे, नाही उद्या सरकारने जे मागे घेतला की कोर्टातून आम्ही आमची याचिका मागे घेऊ। त्याच्या भावना जे ते व्यक्त करताय, मराठा समाजाने मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या होत्या, सरकारने त्यांना प्रतिसाद दिला होता। आता ओबीसी भावना व्यक्त करतायत। मला असं वाटतं मराठा समाजाचं ओबीसी देत असताना कोणताही मराठा ओबीसी असं होत नाहीये की जो ओबीसीच आहे पण ज्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं त्याला तोच ओबीसी होतोय। कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे काय? जो शेती करतो तो कुणबी आहे, कास्तकार तो कुणबी आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, हा ओबीसी समाजाचा जो महामोर्चा आता निघणार आहे, कसं नेमकं त्याचं स्वरूप आहे? वडेट्टीवार स्वतः त्यासाठी उपस्थित राहणार आहेत, ते किती वाजता इथं पोहोचतील? नक्कीच रिद्धी, या ओबीसी महामोर्चाला आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। सकल ओबीसी समाजातर्फे हा महामोर्चा करण्यात आलेला आहे। कोणाचंही नेतृत्व किंवा समोर असे कोणते मोठे नेते नसले तरीही विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात येतोय। नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे आता लोकांचं जे आहे ओबीसी बांधव जे आहेत विविध जिल्ह्यातून ते गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे ओबीसी बांधव गोळा होत असल्याचं दिसून येत आहे आणि या पार्श्वभूमीवर आता हा मोर्चा थोड्या वेळात इथून निघून संविधान चौकाकडे पायी चालत जाणार आहे। महत्वाचं म्हणजे जो GR आहे, जो सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात काढलेला GR होता, त्या GRच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येतोय। कारण त्या GR मुळे ओबीसी आरक्षणात धक्का लागत असल्याचं ओबीसी नेते आणि संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे तो GR रद्द करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।